मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात। सोलापूरहून निघणार रॅली। 13 ऑगस्टला नाशिकमध्ये समारोप। अजित पवार यांची जनसंवाद यात्रा 8 ऑगस्ट पासून सुरू होणार। जनसंवाद यात्रेचा टीझर जारी। उद्धव ठाकरे कुटुंबासह देवदर्शनाला गेलेत। सोनिया देवी तर राहुल देव। ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय शिरसाटांचा निशाणा। मराठा आरक्षणाबाबत भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी। मराठा आंदोलक रमेश केरे पाटलांचं फडणवीसांना निवेदन। भीमा नदीमुळे सोलापुरातील 104 गावांना पुराचा धोका। उजनी धरणातून भीमा नदीत 1,26,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। अर्धा पावसाळा उलटून मराठवाड्यातील तब्बल 51 प्रकल्प कोरडे। जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठा केवळ 9%वर। गडचिरोलीत कबूतर चोरल्याच्या संशयावरून चिमुकल्यांना निर्दयीपणे मारहाण। व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोपी अटकेत। पालघरमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव। स्मशानभूमीत छत नसल्याने मृतदेहावर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची वेळ। मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब बुरखा बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल। हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। बांगलादेशमध्ये हिंदू कुटुंबावर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ समोर। हिंसाचारात हिंदू कुटुंबांना केलं जातंय टार्गेट। बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारतीय कंपन्यांची चिंता वाढली। अदानी अंबानींसह टाटा मोटर्स हिरो सन फार्मा गोदरेज कंपन्यांची गुंतवणूक धोक्यात। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा फायनलच्या यादीत। 8 ऑगस्टला होणाऱ्या भालाफेक स्पर्धेकडे देशाचं लक्ष। मनू भाकरला भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून मोठी जबाबदारी। ऐतिहासिक कामगिरीनंतर 11 ऑगस्टच्या समारोप समारंभात मनू भाकर भारताची ध्वजवाहक।